मॅडम मी दिलेलं गिफ्ट श्रावणीला नक्की द्या बरं का. म्हणजे लाईक आहे म्हणून मी गिफ्ट दिलं. शुभू थांब, तू आत नाही जाऊ शकत. मी आता गेले ना तर परत नाही येणार. कदाचित आपल्या नशिबात हेच होतं. श्रावणी मॅडम, श्रावणीच्या खोलीचे दार उघड, खिडक्या उघड्या. अरे देवा, हा तर अपशकून आहे. श्रावणीची फोटो फ्रेम कशी काय फुटली? श्रावणीवर कुठलं संकट तर येणार नसेल ना? काही अघटित तर घडणार नसेल ना? मी तुमच्यावर चिडलेलो नाहीये, खरंच नाही चिडलेलो आहे. पण मला या सगळ्या गोष्टीतनं एक धडा नक्की मिळालाय की माणसानं त्याच्या लायकीच्या बाहेर गोष्टी करू नये. आणि देवाच्या मनात बी हेच होतं. म्हणूनच मी कधी माझ्या मनातलं तुमच्याशी नाही बोलू शकलो. आणि एका अर्थाने हे बरंच झालं, कारण की हे मला प्रकरण अवघड गेलं असतं. शालिनी मॅडम, आता काय बी बोला नको. शुभू असं का म्हणतोयस तू? बोल ना. तू मनातलं बोलू शकला नाहीस ना, मग आता बोल. वेळ निघून गेली. अजिबात वेळ निघून गेलेली नाहीये, वेळ आहे. तुला ना गैरसमज झालाय आणि आता तुला माझं ऐकून नाही घ्यायचं नाही का? श्रावणी मॅडम, मी तुमच्याशी काय बोलू, कसं बोलू मला नाही कळत. शुभू, तुझ्या मनात जे आहे ना ते सगळं बोलून टाक. ते आता शक्य नाही. का शक्य नाही? तू बोलून तर बघ.